सामना पाहतोय शिवनेरी स्पोर्ट आमने आणि शेलोमाता वाल. पहिला पॉवर प्लेचं ओव्हर आणि गोलंदाज प्रमोद भोईर. सँडी आपण स्कॅनर पाठवायचा आहे. माझ्याकडे दीपक भाऊनी आपले 700 रुपये जमा केलेत ऑनलाईन. सँडी मोबाईल घेऊन पाठवा. आपले पैसे माझ्याकडे जमा आहेत ऑनलाईन. 3.700 रुपये जमा आहेत. सँडी आपण एखाद्याला पाठवा. इथे 700 रुपये कॅश घेऊन जा. फलंदाज संतोष जोशी सर आणि खंडू पाटील. केम ऑन. पहिला चेंडू कव्हर पॉइंट रिझनला प्रवीण पाटील चेंडूला उचलत आहेत. एक सिंगल धाव संतोष जोशी यांच्या बॅटमधून. एका धावेनं इथे स्वतःचं आणि शिवनेरी स्पोर्ट आमने टीमचं अकाउंट ओपन झालंय. बघूया या चेंडूवर खंडू पाटीलने एक धाव घेतली. SK यांनी इनफिल्डच्या हातमधून चेंडूला उचललाय. किशोर माली 700 रुपये सँडीचे आपण घ्यायचे आहेत. धन्यवाद दीपक भाऊ पाटील. गंगामाता गुंदवली टीमचे डॉट बॉलचे बादशाह यांच्याकडून संदीपला प्रत्येकी डॉटला 200 होते. धन्यवाद. दोन चेंडूमध्ये 2 आणि या चेंडूवर आलाय संतोष जोशी यांच्या बॅटमधून हा षटकार. दोन चेंडूमध्ये 2 होत्या आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकलाय. धावसंख्या 8 येणार. नरेंद्र दादा आमच्या अगदी समालोचक कक्षामध्ये आहेत. स्वागत आहे आपलं. शेलोमाता वर्ल्ड टीमचे 12 मॅन. आणि स्कोररच्या भूमिकेत नक्कीच आमचे भाऊ पाटील सर आहेत. अल्पेश गायकवाडला थोडीशी विश्रांती दिलेली आहे. अभिनंदन. या जय बजरंग कारिवली टीम गावदेवी पिंपलगड संघाबरोबर आपल्याला महत्त्वाचा सामना खेळायचा आहे. हनुमंतदादा चौधरी आपलं देखील स्वागत. माजी उपसरपंच कारिवली. इथे हा चेंडू सेफ प्लॅन होतोय. अजय भामरे इथे चेंडूला उचलून फेकी करतायत. 2 धावा या चेंडूवर. मंगेश भोईर नाराज. त्यानंतर प्रमोद भोईर देखील नाराज आहेत. 2 धावेनं संघाचे टोटल 1-0. 10 धावा लागले 4 चेंडूमध्ये. पहिल्या मॅच मधून देखील चांगली गोलंदाजी केली होती एजिस्फोर्ट निंबोली टीम समोर प्रमोद भोईरनं. नक्कीच अगदी पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आपण पाहिलं तर 10 धावा दिल्या होत्या आणि इथे या मॅच मधून 4 चेंडूमध्ये 10 दिलेत. बघूया. शेवटच्या चेंडूवर चौकार गेला होता पहिल्या मॅच मधून SK कडून. इथे देखील पावलांचा चांगला वापर केलाय. चेंडू अगदी शॉर्ट मिड विकेटला उचललाय. एक सिंगल धाव तिथे कंप्लीट केलेली आहे आणि तिथे मंगेश भोईरनं आपली जागा SK साठी खाली केलेली आहे. SK या संघाचे मुख्य यष्टीरक्षक म्हणून आपण त्यांना सातत्याने पाहिलेले किरण पाटील देखील असतात. धावसंख्या 1-1. 11 धावा 5 चेंडूमध्ये आलेत. P1चा शेवटचा चेंडू. इथे फटका हवेमध्ये खेळलाय. बघूया
झेल कंप्लीट केलाय. जितून चांगला झेल लॉंग ऑफला टिपलाय. पहिला विकेट खंडू पाटील. बघूया संतोष जोशी सर देखील खेळपट्टीवर आहेत. चांगला व्यक्तिमत्व, चांगले खेळाडू, एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व आहेत आणि व्यवसायाने शिक्षक. 1 ओव्हर 11 आणि ओव्हर नंबर 2 साठी कपिल पाटील बॉलिंग ट्रॅकवर. 1:40 झालेली आहेत. कारिवली टीम गुरुदत्त मानकोली टीमला दुसऱ्या फेरीच्या सामन्यातून पराभूत केलाय. तर गावदेवी पिंपळघर आणि जय बजरंग कारिवली असा गट क्रमांक सी मधून आपण बक्षीस पात्र क्वार्टर फायनलचा सामना यानंतर पाहणार आहोत. कपिल पाटील, हनुमानदादा चौधरी आपलं देखील स्वागत. कारिवली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच किसनदादा चौधरी असतील आणि ऑल टीम जय बजरंग कारिवली सर्वांचं या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत. 1 ओव्हर 1:11 अशा पहिल्या ओव्हरमध्ये अगदी 4 एक्के आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू अगदी पॉइंट रिझनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत प्रवीण पाटील. चांगला थ्रो येतोय. फक्त एक सिंगल मिळेल. धावसंख्या 12. बघूया गुरुनाथ केने. गुरुनाथ केनेची बॉडी लँग्वेज अतिशय चांगली पॉझिटिव्ह आहे. क्रिकेटला साजेशी बॉडी लँग्वेज. सात चेंडूमध्ये 12 आलेत. 1 गड्याच्या मोबदल्यात शिवनेरी स्पोर्ट आमनी टीम. इथे हा चेंडू अगदी पॉइंट रिझनला टॅप केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक किरण पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुड फिल्डिंग. कपिल पाटील खुश आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 सिंगल दिलेत. धावसंख्या 13. राजन मडवी देखील सामना पाहत आहेत. यस, इथे हा चेंडू समोरच्या दिशेनं खेळलेत. SK चेंडूच्या समोर. इथे मिसफील्ड. मात्र त्यानंतर चांगला बॅकअप आपल्याला जितूचा पाहायला मिळाला. जितू एक डावखुऱ्या हाताचा खेळाडू आहे. 14 धावा जोडलेत. 1 ओव्हर 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावा आहेत शिवनेरी स्पोर्ट आमने टीमच्या 15 धावा. मंगेश भोईर यष्टीरक्षिकेच्या भूमिकेमध्ये. 9 चेंडूमध्ये 15. पहिल्या ओव्हरमध्ये प्रमोद भोईरनं 11. त्यानंतर कपिल पाटीलनं दुसऱ्या ओव्हरच्या 3 चेंडूमध्ये 4. अशा 15 धावा आतापर्यंत लागलेत शिवनेरी स्पोर्ट आमने संघाच्या फलकावरती. इथे हा चेंडू अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. अप्रतिम फिल्डिंग देखील तितकीच चांगली आपल्याला पाहायला मिळाली होती. मात्र चेंडू रुपेश मडवीच्या हातातून निसटतोय आणि अगदी सीमारेषा ओलांडतोय. हा आलाय चौकार. चांगले प्रयत्न होते. बघू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. मडवीचे धावसंख्या 19.
इथे हा फटका उडवलाय लॉंग ऑफ रिझनला. ताकद नजाकत संतोष जोशी यांच्या बॅट मधून हा दमदार षटकार. काय क्रिकेट खेळतायत. रात्रीचे 1:44 झाली आहेत आणि जो बॅट आणि चेंडूचा जो संपर्क, जो आवाज आला, काय ताकद. रेग्युलर क्रिकेट किती चांगले खेळले असतील संतोष जोशी सर. काय टायमिंग आहे. वा, चेंडूची फेकी करा. धावा लागल्यात. या षटकारानं 25. संतोष जोशी खेळतायत 8 मध्ये 23 वर. मनोहर केने 1 वर आणि खंडू पाटील 1 वर बाद झालेत. चांगली बॅटिंग करतायत. 1 ओव्हर 5 चेंडूमध्ये 25 धावा आलेत. आपण नेहमी उल्लेख करतोय शेलोमाता 40+ वर्ल्ड संघाचा की या संघाकडे गोलंदाजीपेक्षा फलंदाजी स्ट्रॉंग आहे. बघूया कपिल पाटील. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 14 धावा कपिलनं खर्च केलेत. तर प्रमोद भोईरनं पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या. हा चेंडू ऑन साईडला अगदी मैदानाला दान दान करत चाललाय. अजय भांबरेच्या दिशेनं दुसरी धाव इथे पूर्ण. नक्कीच तिसऱ्या पंचांची मदत स्क्वेअरलेग पंच सुनील म्हात्रे सरने घेते. मात्र सॉफ्ट सिग्नल, फलंदाज सेफ आहेत. इथे चेक केलं जाईल. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून आमचे तिसरे पंच इथे उपस्थित आहेत, भाऊ पाटील सर. फलंदाज सेफ आहेत. 2 धावा येतील. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. 27. 2 ओव्हर 1 बाद 27. 25 वर संतोष जोशी, 1 वर मनोहर केने आणि बाद झालेले फलंदाज खंडू पाटील. 2 चेंडूमध्ये 1. क्या बात आहे की अतिरिक्त धाव नाहीये. संतोष जोशी 1 मॅन आर्मीची भूमिका या सामन्यातून अदा करतायत. जय बजरंग कारिवली टीमला सामना केलायचा आहे. गावदेवी पिंपलघर या संघाच्या अगेन्स्ट. बघूया आजच्या या तिसऱ्या रात्रीमधील 2 कुठले संघ विजय घेऊन आपल्या घरी जातील. या सामन्यातून शेलोमाता वाल की शिवनेरी स्पोर्ट आमने आणि यानंतरच्या सामन्यातून गावदेवी पिंपलघर की जय बजरंग कारिवली. सध्या ग्रुप डी चा आज सामना सुरू आहे. यानंतर आपण ग्रुप सी चा सामना पाहणार आहोत. गोलंदाज प्रवीण पाटील. प्रवीण पाटील हे उत्तम क्रिकेटर आहेत आणि उत्तम कवी देखील आहेत. नक्कीच आमच्या समालोचक परिवारावर एक त्यांनी चांगली कविता सादर केलेली आहे. बघूया ओव्हर नंबर 3. पहिला चेंडू. क्या बात आहे. सुरेख चेंडू. मंगेश भोईर एस्टांच्या मागे चेंडूला फील करतायत. डॉट बॉल. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात चांगली आहे आणि या इनिंगचा हा पहिला डॉट चेंडू प्रवीण पाटीलनं टाकलाय. इथे हा फटका आपण पाहतोय चालला अगदी. अजय भांबरे डीप मिड विकेटला आहेत. 2 धावा या चेंडूवर पूर्ण केलेत. गुरुनाथ केने शिवनेरी स्पोर्ट आमने टीमचे कॅप्टन आहेत. धावसंख्या 29. 2 ओव्हर 2 चेंडू म्हणजे 14 चेंडू संपलेत आणि आता या इनिंगचे 10 चेंडू अजूनही शेष आहेत. अतिशय चांगला लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय. प्रिन्स मूवीज, रविशेठ गुलवी, प्रथमेश पाटील आणि त्यांचा संपूर्ण टेक्निकल टीम. अजून एक डॉट. क्या बात आहे. प्रवीण पाटील चांगली गोलंदाजी करतात. आमचे कॅमेरामॅन ऋषी भोईर असतील, भावेश बारसी आणि सॅव्हिओ. क्या बात आहे. अतिशय चांगले 3 कॅमेरा मॅन आपण पाहतोय प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. अप्रतिम, अतिशय सुंदर असं लाईव्ह टेलिकास्ट. गेले 3 दिवस आम्हाला स्पर्धेसाठी चांगले कॉल मेसेज येत आहेत. अतिशय नेट अँड क्लीन पिक्चर
प्रिन्स म्यूच्या माध्यमातून दाखवला जातोय. हा चेंडू गुरुनाथनं टॅप केलाय. पॉइंट रिझनकडे चेंडू सरसावतोय. किरण पाटील चांगली फिल्डिंग, फेकी देखील चांगली आहे. फक्त एक सिंगल धाव मिळेल. धावसंख्या पोहोचली ती 30 वर. प्रवीण पाटीलला काय चांगली गोलंदाजी केली आहे. 4 चेंडूमध्ये 3 दिलेत, 2 डॉट, एक सिंगल एक डबल. म्हणजे या ओव्हरच्या आता फक्त 2 चेंडू बाकी आहेत. प्रवीणनं चांगला कमबॅक पहिल्या 4 चेंडूमध्ये शोलमाता 40+ टीमला करून दिलेली आहे. हा चेंडू फुलटॉस, चेंडू हवेमध्ये अजय भांबरे चेंडूला जरूर फील्ड केलाय. अगदी चेंडू इनफिल्डच्या आतमधून उचललाय. 2 धावा या चेंडूवर. धावसंख्या 32 धावा, 17 चेंडू. पहिल्या 12 मध्ये होत्या 27 आणि तिसऱ्या ओव्हरच्या 5 चेंडूमध्ये आल्या 5. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 32. शेवटचा चेंडू आहे. नक्कीच प्रवीणच्या गोलंदाजीवर शोलमाता 40+ खेळाडू खुश असतील. कारण की आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, एकही मोठा फटका 5 चेंडूमध्ये मारू दिला नाहीये. 2 चेंडू डॉट, 2 वेळा दुहेरी आणि एक सिंगल, अशा 5 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केलेत. चांगली गोलंदाजी. इथे हा चेंडू अतिशय चांगली लाईन अँड लेन, क्या बात आहे. प्रवीणनं तिसऱ्या ओव्हरचे 3 चेंडू डॉट आणि 3 चेंडूमध्ये 5. गुड बॉलिंग. अतिशय चांगला चेंडू बघू शकता आपण ॲक्शन रिप्ले मध्ये. काय चांगली लाईन अँड लेन. मंगेश भोईरनं शाबासकीचा हात अगदी प्रवीण पाटीलला दिलेला आहे. गुड बॉलिंग. पहिल्या 2 ओव्हरला 29, 27 आणि त्यानंतर आल्यात 5. असे 3 ओव्हर, 1 बाद. शिवनेरी स्पोर्ट आमने 32 वर. चला यानंतरचे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचंय. गावदेवी पिंपलगर अंकुश भोईर आणि जय बजरंग कारिवली भारत पाटील. ग्रुप सी चा आपण बक्षीस पात्र क्वार्टर फायनल चा सामना आपण यानंतर पाहणार आहोत. आता बस शेवटचा करू आपण. आज जरी आपल्याला उशीर झाला तरी उद्या फायनल डेला यापेक्षा कमी उशीर होईल. यासाठी आयोजकांनी हा चांगला निर्णय घेतलाय. 1:51 झालेली आहेत. कारिवली टीमला नक्कीच खूप दूरवर जायचं आहे. आमनी टीम आहे, पिंपलगर टीम आहे आणि आयोजक टीम आहे. 4 टीम आहेत. अजय भांबरेला गोलंदाजी दिली. काय गेम प्लॅनिंग आहे बघूया. एसके आणि संपूर्ण शोलमाता 40+ टीमची. अजय भांबरेचा चेंडू इथे झेल ड्रॉप केलाय. किरण पाटील तिथे होते. चांगला थ्रो केलाय, झेल ड्रॉप केलाय गुरुनाथ केनेचा. धावसंख्या 34. पहिल्या चेंडूवर या स्पर्धेची पहिली विकेट घेण्याची संधी चालून आली होती अजय भांबरेला. सॉरी, मनोहर केने आहेत कॅप्टन शिवनेरी स्पोर्ट आमने टीमचे. धावसंख्या 34. अजय भांबरेला आपण प्रथमच या सीझन मध्ये गोलंदाजी करताना पाहतोय. शोलमाता 40+ वर्ल्ड संघाकडून. इथे हा चेंडू डॉट आलाय. मनोहर केनीनं आतापर्यंत 6 चेंडू खेळलेत, त्याच्यामध्ये 3 डॉट आणि 5 धावा. त्यांनी 6 धावा आहेत. 2 सिंगल आणि 2 दुहेरी. 7 मध्ये 6. इथे हा चेंडू स्क्वेअर द विकेट केलाय. बघूया चेंडू चालला अगदी लॉंग लेग सीमारेषेच्या भेटीला. या चेंडूवर आलाय चौकार मनोहर केनेच्या बॅट मधून आणि धावसंख्या 34 वरून 38 वर पोहोचलेली आहे.
36 धावा, एक विकेट शिवनेरी स्पोर्ट आमने टीमनं गमावलाय. मनोहरनं 8 चेंडू खेळलेत आणि 10 धावा या चौकारच त्यांनी आपल्या वैयक्तिक जोडलेले आहेत. बघूया अजय भांबरे बॉलिंग ट्रॅकवर मानकोली वेले रोड अँडच्या टोकाकडून ओव्हर द विकेटनं षटकातील पुढचा चेंडू. अतिशय चांगला आपण चेंडू पाहिलाय. पॉइंट रिझनकडे चेंडू सरसावतोय. चांगली फिल्डिंग. इथे फलंदाज मनोहर केने धावचित बाद. बघूया नवीन फलंदाज विष्णू. विष्णू पाटील हे डावखुरे आताचे फलंदाज आहेत. नक्की शिवनेरी स्पोर्ट आमने टीमचा एक चांगला फलंदाज म्हणून विष्णू पाटीलकडे देखील या संघाकडून पाहिलं जातोय. शेवटचे 2 चेंडू आलेत विष्णू पाटीलच्या वाट्याला. बघूया 39चा आकडा गाठलेला आहे. चला मित्रांनो, जरा फास्ट केला आपण. अजूनही आपल्याला या सामन्याची एक इनिंग आणि एक पूर्ण सामना म्हणजे जवळजवळ अजून 1.5 तासापेक्षा जास्त वेळ नक्कीच आपला खर्चित होणार आहे. 2 वाजायला आलेत, फक्त 4 मिनिटं बाकी आहेत. क्या बात आहे. स्विंग अँड मिस. विष्णू पाटीलला चांगला चेंडू टाकलाय. अजय भांबरेनं लेगबायच्या स्वरूपात एक सिंगल जरूर आली. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 40 धावा. आता या इनिंगचा हा शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू बघूया. संतोष जोशी सरांच्या वाट्याला आलाय, कारण की पहिला चेंडू देखील या इनिंगचे तेच खेळलेत आणि आता शेवटचा चेंडू देखील खेळण्याचा योग त्यांच्या वाट्याला आलाय. चांगली फटकेबाजी आपण पाहिली होती संतोष जोशी यांची. बघूया शेवटचे चेंडू डॉट, सिंगल, डबल, विकेट, चौकार, षटकार पाहायला मिळेल. येणार तुम्ही इकडे या. तुम्ही जालीच्या आतमध्ये आहेत की बाहेर आहेत? जरासा प्रॉब्लेम निर्माण होतोय. या आपण स्टेजवर या. जर्सी मध्ये आहेत. शेवटचा चेंडू अजय भांबरेंना वाईट टाकलाय. धावसंख्या 41. 41 धावा. या इनिंगचा पहिला अतिरिक्त वाईट चेंडू आलाय. क्या बात आहे. स्विंग अँड मिस. चांगला चेंडू. शिवनेरी स्पोर्ट आमने टीमनं 4 ओव्हर 2 बाद 41 धावा बनवल्यात आणि 42 धावांचं आव्हान त्यांनी उभं केलंय या स्पर्धेचे आयोजक संघ शलोमाता वर्ल्ड संघासमोर. चला आपण लगेच नाणेफेकी करूया. नक्कीच गावदेवी पिंपळगाव टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे अंकुश भोईर, तसेच भारत पाटील. मी हनुमंतदादा चौधरी यांना विनंती करतोय, कारिवली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करू. हर्ष भोईर आपण देखील ह्या. हर्ष, चला आपण नाणेफेकी कंप्लीट करूया. आजच्या 3ऱ्या रात्रीमधील ग्रुप सी मधून हा शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. हनुमंतदादा चौधरी कारिवली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन भारत पाटील
वेलकम स्वर्गीय कुंडलिक श्रीपत भुईर नाणेफेकी कक्षामध्ये आपलं स्वागत आहे. हनुमान दादा आपण देखील यायचं आहे. अंकुजी भुईर आपलं देखील स्वागत. कारिवली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच हनुमानदादा चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. एका बाजूला अध्यक्ष चषक आणि दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचा आयोजक संघ शेलोमाता वाल. कोण आवाज येईल? अंकुश भोईर काय म्हणणं आहे? शेलोमाता वाल असा आवाज आणि एक्झॅक्ट तेच आलेले आहे. खूप खूप धन्यवाद दादा. आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन मान्यवर कक्षाची शोभा वाढवायची आहे. अंकुजी भोईर आजच्या रात्रीमध्ये खूप चांगला खेळ आपल्या गावदेवी पिंपळगार टीमकडून राहिलेले आहे. तर जवळजवळ 2 वाजलेत. नाणेफेकीचा महत्त्वाचा कौल आपल्या बाजूनी लागलाय. समोरची टीम एक बलाढ्य टीम आहे. जय बजरंग कारिवली या संघाच्या अगेन्स्ट प्रथम गोलंदाजी की फलंदाजी? फलंदाजी करणार. फलंदाजीचा निर्णय घेतलाय. अगदी जे आपल्या मनात होतं तेच घडलंय. फलंदाजीचा निर्णय घेतलाय. या आधीच्या सामन्यात आपण पाहिलं तर गणेश पाटीलनं 40 धावा ठोकल्या होत्या आणि या सामन्यातून आपण पाहिलं तर आता कारिवली टीम समोर कुठल्या फलंदाजांकडून जास्त अपेक्षा असतील? कारण की हा सामना बक्षीस पात्र आहे. या सामन्यात जो संघ विजय होईल तो एका ट्रॉफीचा हकदार बनणार आहे. गणेश पाटील आहे, नंदू पाटील आहे, विलास आहे, भरत आहे, महेश पाटील आहे. आज सर्वच टीमचे खेळाडू आपली चांगली कामगिरी करतात. एक शेवटचा प्रश्न असेल. आता आपण ही रात्रीची स्पर्धा खेळतोय शेलोमाता वर्ल्ड 40+ आयोजित अध्यक्ष चषकाची. मैदानामध्ये आपण 2 सामने खेळलेत. कसं वाटलं मैदान, आउटफील्ड आणि जी लाईट आहे याविषयी काय म्हणाल? लाईटीचा काही प्रश्नच नाही. प्रत्येक टुर्नामेंटला यांची लाईट चांगलीच असते आणि आयोजन मला वाटतं चांगलंच केलेलं आहे त्यांनी. खूप खूप धन्यवाद बाराजी पाटील. नाणेफेकी आपल्याला नक्कीच गमावी लागली आणि आपल्या वाटेला गोलंदाजी आलेली आहे. आपण नाणेफेकी जिंकली असती तर काय निर्णय? गोलंदाजी घेतली असती. म्हणजे आपल्याला मनासारखा निर्णय मिळाला आहे. आता जास्त काही विचारणं नाही आहे. नक्कीच इथे दोन्ही टीमच्या कॅप्टनला देऊया आपण शुभेच्छा. मित्रांनो, ग्रुप सी चा क्वार्टर फायनल सामन्याची नाणेफेकी गावदेवी पिंपळगड टीमचे कॅप्टन अंकुश भोईरनं जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि गोलंदाजीसाठी जय बजरंग कारिवली टीमला आमंत्रण दिलेले आहे. नक्कीच आपण ऐकूया या चालू सामन्याचं दुसरं सत्र संदेश वखारे यांच्या माध्यमातून. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद कालीराम खेनी, द वॉइस ऑफ मानकोली भिवंडी. वली आपण थेट मॅचच्या दिशेने 42 धावांचं लक्ष आहे आणि या धावांचा पाठलाग शेलोमाता वल संघाच्या माध्यमातून पाहूया कशा प्रकारे केला जाईल. चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मंगेश भोईर विथ संजय पाटील. तर बॉलिंग ट्रॅकवर खंडू पाटील. 42 धावा विजयासाठी आवश्यक आहेत शेलोमाता वर्ल्ड टीमला. तर त्या उलट 42 धावा रोखायच्या आहेत शिवनेरी स्पोर्ट आमने टीमला. चला मॅचला सुरुवात करा. मित्र, ज्यांच्या माध्यमातून हे आयोजन नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय त्या संघाच्या माध्यमातून खेळ देखील चांगला राहिलाय. आज
परंतु या मॅचमध्ये 42 धाबा ठोकला जातील का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. बॉलिंग अटॅक देखील चांगला आहे टीम शिवनेरी स्पोर्ट आमनेकडे. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी खंडू पाटील बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल समोर मंगेश भोईर हा फलंदाज सज्ज झालाय. तर नॉन स्ट्रायकर संजय पाटील आपण पाहतोय. पहिला बॉल या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. के डी के कडक फटका. बॉल निघून गेलाय सीमा पार. मिळतील 6 धावा. षटकार. देखील या दोघांच्या माध्यमातून अगदी चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. मॅच देखील जिंकून दिली होती. 7 धावा धावफलकावर पहिल्या 2 बॉलचा खेळ झालाय. षटकातील पुढचा बॉल खंडू पाटील. या बलेस ड्राईव्हचा फटका चांगला आहे. मिसफिल्ड झाली त्या ठिकाणी शरदच्या माध्यमातून. मात्र त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. यस 2 धावा कंप्लीट केल्या. सिंगल कंप्लीट झाली होती आणि त्यानंतर दुसरी देखील पूर्ण झाली त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल या बले समोरच्या दिशेने. फटका तर चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. बॉल स्टॉप केला गेलाय. मिळेल फक्त ना फक्त सिंगल. 10 कदम 10 धावा धावफलकावर. बेचाळीस धावांचा पाडला का शिलोमाता वल संघ करत असताना. षटकातील पुढचा बॉल या बलेस देखील ड्राईव्हचा फटका. काय कमालीचा फटका आहे. क्लास पाहायला मिळतोय. मंगेश भोईरच्या बाट मधून आलाय हा चौकार. 4 धावा. षटकातील पुढचा बॉल या बलेस पुढे येऊन हा फटका खेळून काढलाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार. अठरा धावा टीम शिलोमाता वर्ल्डच्या खात्यामध्ये. 15 मंगेशच्या बाट मधून तर 3 संजय पाटीलच्या बाट मधून. कमालीची सुरुवात. 42 धावा ठोकायच्या आहेत हे मात्र जाणलं आणि पहिल्याच ओव्हर मध्ये अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर षटकार त्यानंतर शेवटच्या 2 बॉलवर 2 चौकार. 18 धावा धावफलकावर. गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन. बॉलिंग ट्रॅकवर स्वतः कॅप्टन येतोय मनोहर. पाहूया मनोहर केने कशा प्रकारे हे षटक हात आले. पॉवर प्लेचं बंधन संपल्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळत आहेत.
24 धाबांची आवश्यकता आहे. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. थोडी इडली केला टीम आमनेचे कॅप्टन, कारण यानंतर अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. षटक क्रमांक 2, पहिला बॉल मनोहर केने बॉलिंग ट्रॅकवर. मॅचला सुरुवात करा. दुसरा षटक, षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय संजय पाटीलने. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अगदी वेगाने मंगेश भोईर त्या ठिकाणी पोहोचतायत. 2 धावा कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 2च्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. चांगली सुरुवात, चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. कॅच मात्र ड्रॉप झाली आहे आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. आपल्या टीमने धावा ज्या आहेत ना त्या कमी बनवल्यात. हे मात्र लक्षात घेऊन गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. परंतु या वेळेस कॅच ड्रॉप पाहायला मिळाली आहे. संजय पाटीलचा झेल त्या ठिकाणी सोडलाय आणि हे कदाचित तुम्हाला महाग देखील पडेल, कारण संजय पाटीलकडे भरपूर मोठी क्षमता आहे. चांगला स्ट्रोक प्लेअर आहे. अडबा बाटने हा फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, मात्र पुन्हा एकदा 2 धावा वाचू शकले नाहीयेत. 2 धावा मिळतात. शेलूमाता वलच्या खात्यामध्ये 2 ने धावफलक पुढे सरकेल. 24 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात आतापर्यंत शेलूमाता वल टीमच्या बाजूने. 24 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. 9 बॉलचा खेळ झालाय. पहिल्या ओव्हर मध्ये 18 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर षटक क्रमांक 2 ची सुरुवात. या षटकामध्ये सलग तिसरी वेळ डबल धाव कंप्लीट झाली आहे. षटकातील हा पुढचा बॉल. या बॉले समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. मिळेल सिंगल. व्ही शेप मध्ये हा बॉल खेळून काढला होता. फक्त ना फक्त एकच धाव आली आहे. 25 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 42 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत चेसिंग चांगल्या प्रकारे केली जाते, कारण लक्ष जे आहे ना ते लक्षात घेऊन फलंदाजी होत आहे. या बॉले स्वीप करण्याचा प्रयत्न. जोरदार अपील, पंच सहमत नाहीयेत. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. मनोहर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. सव्वीस धावा धावफलकावर आहेत. षटकातील शेवटचा बॉल आहे. मनोहर बॉलिंग ट्रॅकवर. या बलेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 42 धावांचा पाठलाग करत असताना 28 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात, चांगलं क्रिकेट आतापर्यंत शेलूमाता वर्ल्ड टीमच्या बाजूने आपण पाहतोय. 28 धावा धावफलकावर.
यस वली आपण मॅचच्या दिशेने 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 28 धावा धावफलकावर आहेत. मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि उर्वरित 2 षटकांमध्ये विजयासाठी अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवर दिनेश दलवी. 12 बॉल 14 ची आवश्यकता. आणि यानंतर शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल जय बजरंग कारिवली विपक्ष गावदेवी पिंपलगर या 2 टीममध्ये. 12 बॉल 14 ची आवश्यकता. दिनेश दलवी बॉलिंग ट्रॅकवर. महत्वाचा षटक. षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद मंगेश भोईर. फलंदाज रुपेश मडवी आलाय. विकेट्स लागोपाठ काढाव्या लागतील. सोबतच निर्धाव चेंडू देखील फेकावे लागतील जर सामना जिंकायचा आहे शिवनेरी स्पोर्ट आमने टीमला. टॉस बॉल समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. फक्त ना फक्त सिंगल मिळेल. सिंगल सोबत धावफलक पुढे सरकलाय. धावा धावफलकावर 29 धावा झाल्या आहेत. तेरा धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 10 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. समोर संजय पाटील तर गोलंदाज दिनेश बॉलिंग ट्रॅकवर. पाहूया संजय पाटील कशा प्रकारे उर्वरित बॉलचा सामना करेल, कारण आतापर्यंत सुरुवात चांगली करून दिली आहे संजयने देखील. दहा बॉल 13 ची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील ऑन साइडला हलक्याने बॉलला फ्लिक केलंय. क्षेत्ररक्षक आहेत विष्णू पाटील. सिंगल मिळेल. सिंगल सोबत समीकरण पुन्हा एकदा बदललेलं आपण पाहतोय. उर्वरित 9 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 9 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. 3 बॉल टाकून झाल्यात या षटकामध्ये. एक महत्वाची विकेट आणि 2 सिंगल पाहायला मिळाल्यात. दिनेश पुन्हा एकदा ऑन साइडला. फटका तर चांगला होता, मात्र क्षेत्ररक्षण त्याहून अधिक चांगलं पाहायला मिळतंय. अजून एक सिंगल. चांगलं षटक आतापर्यंत फेकलं जात आहे दिनेश दलवीच्या माध्यमातून. ज्या प्रकारे नक्कीच रिक्वायरमेंट आहे त्या ठिकाणी आणि त्यानुसार हे षटक आपण पाहतोय, कारण कोणत्या प्रकारे मोठ्या फटक्याची मुभा दिली नाहीये. 8 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि येणाऱ्या 8 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. दिनेश पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. हा फटका चांगला आहे. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार. सांगता येत नाहीये. चौकाराच्या मदतीने समीकरण थोडं सोपं झालंय टीम शेलूमाता वॉल साठी. उर्वरित 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 7 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे.
रन बॉल इक्वेशन 7 बॉल 7 धावांची आवश्यकता. षटकातील शेवटचा बॉल दिनेश दलवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. आतापर्यंत चांगलं षटक, मात्र मागच्या बॉलवर चौकार आलाय. या वेळेस देखील ऑफ ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक गुरुनाथ त्या ठिकाणी आहे. बॉल स्टॉप केला गेलाय. मिळेलं सिंगल शेवटच्या बॉलवर. आणि आता मात्र उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता. शेवटचं षटक फेकण्याची जबाबदारी टीमचे कॅप्टन कोणत्या गोलंदाजावर देतात पाहूया, कारण 6 बॉलमध्ये 6 धावा रोखायच्या आहेत, तर त्या उलट 6 बॉलमध्ये 6 धावा काढायच्या आहेत शेलूमता वर्ल्ड टीमला, ज्यांच्या माध्यमातून भरपूर चांगलं आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून भरपूर चांगलं क्रिकेट देखील पाहायला मिळालंय. मात्र सामना येऊन ठेपलाय. शेवटच्या 6 बॉल पर्यंत 6 बॉल 6 ची आवश्यकता. शेलूमता 40+ वर्ल्डच्या माध्यमातून अध्यक्ष चषक 2026 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. भानुदास शेठ भोईर साहेबांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा या ठिकाणी भरवली गेली आहे. सलगची ही 3री रजनी. उद्या मात्र फायनल डे, फायनल सामना नक्कीच उद्या तुम्हाला पाहायला मिळेल. सहा बॉल 6 ची आवश्यकता. चला मॅचला सुरुवात करा. शेवटचं षटक महेंद्र बॉलिंग ट्रॅकवर आलाय. 6 बॉल 6 धावांची आवश्यकता. षटकातील पहिला बॉल महेंद्र बॉलिंग ट्रॅकवर. समोरच्या दिशेने आपण संजय पाटीलला पाहतोय. मागच्या ओव्हरमध्ये महत्वाचा चौकार त्याच्या बॅटमधून आला होता. या वेळेस मात्र बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. निर्धाव फेकला त्या ठिकाणी महेंद्रने. प्रत्येक या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल. जोरदार अपील. पंच समत नाहीयेत. यस, भरपूर चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. सलगचा हा 2रा निर्धाव. आणि आता मात्र मॅच मध्ये गरमी वाढली आहे, कारण 4 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. षटकातील पुढचा बॉल महेंद्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल. मात्र या बॉलवर सिंगल आली आहे. शरीराचा वेध घेणारा चेंडू लेग बायच्या स्वरूपात पहिला दर्शवलं गेला, मात्र त्यानंतर बॅट कट दर्शवतात पंच. 3 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. वडा मॅच. षटकातील हा पुढचा चेंडू. या वेळेस सफल होऊन प्रहार तर झालाय, मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच सोडली आहे की मॅच, कारण अशा कुशल मोमेंटला ही झेल ड्रॉप होणं कदाचित महाग पडेल. परंतु या बॉलवर फक्त ना फक्त सिंगल आली आहे. अर्थातच आता मात्र 2 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. लेट नाईट मॅच मध्ये ट्विस्ट वाढली आहे. 2 चेंडू 4 ची आवश्यकता. वाडा मॅच. 6 बॉल 6 ची आवश्यकता होती, मात्र आता सामना येऊन ठेपलाय शेवटच्या 2 बॉल पर्यंत. 2 चेंडू 4 ची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. काय दडलंय या शेवटच्या 2 बॉल मध्ये. काय घडेल, काय बिघडेल, कोणता संघ जिंकेल, कोणता संघ
पराभवाला सामोरे जाईल हे आपल्याला पाहावं लागेल. परंतु प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा सामना 2 चेंडू आणि 4 ची आवश्यकता आहे. संघर्ष दोन्ही टीमच्या बाजूने केला जातोय. खरं तर पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला तर वार झाला होता आणि त्यानंतर हे पलटवार. या वलेस ऑन साइडला प्रहार झालाय. मॅच फिनिश. सामना जिंकलाय शेलूमाता वर्ल्ड टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम शिवनेरी स्पोर्ट आमने. मॅन ऑफ द मॅच झाने ठोकलाय हा विजयाचा फट. वळणार आहोत. एका बाजूला गावदेवी पिंपलगर तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग कारेवली. बक्षीस पात्र सामना आहे आणि नक्कीच त्या सामन्याची सुरुवात आपण ऐकणार आहोत. द व्हॉइस ऑफ मानकोली भिवंडी आमचे मित्र कालीराम केनी यांचा गोड आवाज. थँक्यू व्हेरी मच. अभिनंदन एसके एंड ऑल टीम. शेलूमाता वाल हर्ष भोईरच्या शुभ हस्ते हे सामनावीर पारितोषिक स्वीकारताना वाल टीमचे कॅप्टन संजय पाटील अभिनंदन. अगदी क्वार्टर फायनल मध्ये हे टीमचा प्रवेश झालेला आहे. एसके आपण चावी घेऊन जा. संजू भाऊ चला आपण लगेच पुढील सामन्याला सुरुवात करूया. ग्रुप डी चा क्वार्टर फायनलचा सामना आहे. एसके अभिनंदन. अतिशय चांगली फलंदाजी आपण पाहिली. नक्की शेलूमाता वर्ल्ड टीमनं आज ग्रुप डी मधून 2 सामने जिंकून ग्रुप डी च्या अगदी तिसऱ्या फेरीमध्ये आज संघ पोहोचले आहे. पहिल्या सामन्यातून एजी स्पोर्ट निंबवली संघाला पराभूत केला तर दुसऱ्या सामन्यातून शिवनेरी स्पोर्ट आमने टीमला पराभूत करून या संघाने क्वार्टर फायनलमध्ये धडक मारलेली आहे. चला गावदेवी पिंपलगर टीम कॅप्टन अंकुश भोईर आपली सरेमेड जोडी आपण मैदानामध्ये पाठवायची आहे. नक्कीच अगदी आपण पाहिलं तर भारतीय वेळेनुसार 2:30 झालेली आहेत आणि या सामन्यामधून आपण बघूया किती वेळेनंतर आजच्या या रात्रीचं क्रिकेट
आपल्या इथं कंप्लीट होईल. शेवटचा आणि अंतिम मॅच आज 10 सामने आपण कव्हर करीत आहोत. हर्ष भोईर खूप खूप धन्यवाद. मंगेश दादा भोईर, प्रमोद दादा भोईर, अगदी आपण पाहिले तर संपूर्ण 40+ शेलूमाता वर्ल्ड टीम, संजय पाटील, बालकृष्ण पाटील, मंगेश भोईर, प्रमोद भोईर, इंद्रपाल पाटील, रुपेश मडवी, किरण पाटील, अजय बांबरे, कपिल पाटील, नरेंद्र पाटील, राजन मडवी, प्रवीण पाटील, मयूर पाटील, महेश भोईर, शैलेश पाटील, जितेंद्र भोईर, शिवा पाटील, सूर्यकांत पाटील, शैलू पाटील, राजेश भोईर, नितीन भोईर, देवानंद पाटील, स्वप्नील पाटील आणि तानाजी भोईर. नक्कीच अगदी आज हर्ष आपण ह्यायचं आहेत मंगेश भोईरच्या सोबत आहेत. राजन मडवीचं देखील खूप खूप अभिनंदन. या राजन मडवी आपण मान्यवर कक्षामध्ये या. बघूया शेवटचा आणि अंतिम ग्रुप सी चा क्वार्टर फायनल सामना सुरू होतोय. गावदेवी पिंपळगड संघाचे यष्टीरक्षक फलंदाज भरत पाटील यांना दीपकजी पाटील, गंगामाता गुंदवली संघाचे माजी कॅप्टन, डॉट बॉलचे बादशाह यांच्याकडून